My name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 1.4 Miss Slippery. It is very important or interesting story. Miss Slippery. Slippery म्हणजे निसरडी. किंवा निसरडी किंवा घसरडी मुलगी. मिस स्लिपरी. गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा. खाली गिवन बिलो खाली लिहिलेला एक उतारा आर उतारा आहे. एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, उतारे आहेत फ्रॉम द स्टोरीतील ऑफ लोनली गर्ल. लोनली म्हणजे एकाकी. गर्ल हु इज टेस्ट तीज म्हणजे चिडवणे. बाय क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्रां किंवा वर्गमैत्रिणींच्याकडून. इन स्कूल शाळेमध्ये. बघा, शाळेच्या वर्गातील मुली जिला चिडवत अशा एका एकाकी मुलीच्या कथेतील काही भाग खाली दिला आहे. बिकॉज शी इज अपसेट अँड unnerved due to certain problems at home, she is unable to do any task well. काही घरगुती समस्यामुळे किंवा अडचणीमुळे ती कायम उदास आणि घाबरलेली असे आणि त्यामुळे कोणतेही काम नीटपणे करू शकत नसे. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन नेक्स्ट. पुढे काय होते ते या गोष्टीतून आपण जाणून घेऊया. पार्ट नंबर 1. into the story. I means Miss Slippery. I means Miss Slippery. I got ready. बघा, ते म्हणते मी तयार झाले. कशाला बा? अँड वेंट टू स्कूल म्हणजे बा मी तयार होऊन शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड. बा पहिला पिरियड कोणाचा होता? बा पिरियड मी पहिला तास आवर क्लास टीचर. पहिला पिरियड आमचा कोणाचा होता? बा पहिला तास आमच्या क्लास टीचरांचा होता. हु टॉट अस की जे आम्हाला काय शिकवत होत्या? इंग्लिश. हु टॉट अस इंग्लिश म्हणजेच पहिल्या तासाला आमच्या इंग्रजीच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला बघा तास त्यांचा होता बा. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हु टॉट अस की जे इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक्स. त्यांनी काय सांगितलं बघा? आम्हाला निबंधाची वही बाहेर काढायला सांगितली. कंपोजिशन बुक बाहेर काढायला सांगितलं. नोटबुक काढायला सांगितलं. आय टूक आउट द मॅथेमॅटिक्स नोटबुक. माझ्याकडून मॅथेमॅटिक्स नोटबुक बाहेर निघालं बाय मिस्टेक. चुकून काय झालं बघा? मी चुकून गणिताचीच वही काढली. आय रिप्लेस इट. रिप्लेस म्हणजे परत लगेच ठेवली. बाय इट क्विकली जलद लगेच ठेवली. बट the teacher perhaps had kept her gaze fixed on me. gaze म्हणजे बघा स्टेअर म्हणजे एक टकटक लावून पाहते. बघा मी ती वही बघा पटकन मी ती वही बदलली पण आमच्या शिक्षिकेचं किंवा टीचरांचं बाईचे लक्ष माझ्याकडे होतेच. शिगेश त्यांनी टक लावून माझ्याकडे बघायला सुरुवात केली. शी शाउटेड. त्या मोठ्याने ओरडल्या. कम हेअर विथ युअर बुक सायली. सायली हे तुझं पुस्तक. सायली तुझी ती वही घेऊन इकडे ये. आय ऑबे. ऑबे म्हणजे आज्ञापाळणे. आय ऑबे हर बट हर अँग्री लुक मेड मी लेग ट्रम्बल अँड व्हेन आय रीच हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. बघा मी निघाले पण त्यांची रागीत नजर बघून माझे पाय थरथर कापू लागले आणि खुर्चीजवळ पोहोचल्यावर माझी वही त्यांच्या पायावर पडली. सेकंड पॅसेज. सम गर्ल्स लाफ लाऊडली. काही मुली मोठ्याने हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. पर्पज म्हणजे जाणीवपूर्वक. त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिले. ज्या बाईंनी काही मुली मोठ्याने हसल्या. सम गर्ल्स लाफ लावली. काही मुली मोठ्याने हसल्या. द टीचर थॉट म्हणजे टीचरांना असं वाटलं की दॅट आय हॅड ड्रॉप म्हणजे माझ्याकडून मी काय केलं त्या बाईंना असे वाटले की मी मुद्दाम होऊन ती वही पाडलेली आहे. ड्रॉप ऑन पर्पज म्हणजे मुद्दाम म्हणून. शी स्टे ॲट
मी बघा ते माझ्या टक लावून पाहू लागल्या विथ अन ऑल डावरिंग लुक. ऑल डावरिंग लुक मीन्स अ फ्रायटन लुक, म्हणजे अतिशय फ्रायटन लुक म्हणजे भीतीदायक नजरेने ते माझ्याकडे बघू लागल्या. गो अँड स्टँड नियर युअर सीट, जा आणि तू तुझ्या बाकावरती जाऊन उभी राहा, तुझ्या बाकावरती जाऊन उभी राहा. शी येईल, त्याच्या मोठ्याने ओरडल्या. आय केप स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड, म्हणजे मला ती शिक्षा बघा म्हणून मी तशीच पूर्ण तास उभी राहिले. नाउ टू द थर्ड. Into this third passage, where says that the next was the history class. पुढचा कोणता तास होता? पुढचा माझा बघा हिस्ट्री क्लास होता. अँड माय फेवरेट सब्जेक्ट, बघा पुढचा माझा आवडता इतिहासाचा तास होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराईज, बघा टीचरांनी आज सांगितलं आम्हाला काय करायचं, टू मेमराईज. मेमराईज म्हणजे आठवणे. द पाठ करणे और कॉजेस, बघा पाठ करण्यास सांगितले, मेमोराईज पाठ करण्यास सांगितले. द कॉजेस म्हणजे कारण, अँड द इफेक्ट म्हणजे परिणाम, कारण आणि परिणाम ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. टीचरांनी बघा आम्हाला काय सांगितलं, पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम पाठ करायला सांगितले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड, मी चांगल्या प्रकारे तयारी केलेली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस, ते आमच्या टेस्ट घेऊ लागल्या वन बाय वन, एक एक करून एकेकाची टेस्ट घेऊ लागल्या किंवा आमचं पाठांतर त्यांनी एकेकाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. व्हेन माय टर्न केम, जेव्हा माझी वेळ आली, आय वेंट ब्लँक. आय वेंट ब्लँक मीन्स कुड नॉट रिमेंबर एनिथिंग, म्हणजे काही लक्षात न राहणे. बघा जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी पूर्ण सुन्न झाले, मला काहीच आठवेना. आय वेंट ब्लँक. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. स्टर्न मीन्स लाईक स्टर्न मीन्स स्ट्रिक्ट. स्ट्रिक्ट मीन्स कडक शिस्तीचा. स्टेअर विथ व्हाईल आय स्टूड देअर स्टिल विथ माय हेड हँगिंग डाऊन इन द शेम. बघा शर्मेने मान खाली घालून मी तशीच बधीरपणे उभी राहिले आणि बाई माझ्याकडे कडक नजरेने रोखून पाहत होत्या. मम्मा अँड पापा कंटिन्यू देअर नेव्हर एंडिंग टिफ्स. टिफ्स मीन्स लाईक अ सायलेंट आर्ग्युमेंट. सायलेंट आर्ग्युमेंट मीन्स क्षुल्लक भांडण. बघा आई बाबांची कधीही न संपणारी भांडणे चालूच होती. टिफ्स म्हणजे भांडण चालूच होती त्याची. अँड पप्पा यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. पप्पा प्रत्येक अपॉर्च्युनिटी संधीचा फायदा घेत असेल टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. अनॉयन्स मीन्स फिलिंग ऑफ बिईंग अँग्री, म्हणजे रागावण्याची भावना ते व्यक्त करत असत. ममा ऑन हर पार्ट डिड नॉट अलो एनी सच ऑकेजन्स टू स्लीप विदाउट टर्निंग इट इन टू अ vociferous quarrel. Vociferous means like a noisy and forcefully in expressing one's feeling. म्हणजे बघा ओरडणारा किंवा किंचाळणारा, अशा प्रकारे quarrel त्यांचं चालत असे. म्हणजे बघा बाबा त्यांचा राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नव्हते आणि दुसरीकडे आई कुठलाही प्रसंग तावातावाने भांडण केल्याशिवाय जाऊ देत नव्हती. देन द क्वारल वॉज बिटवीन द टू. भांडण दोघांच्या मध्ये चालू होतं. बघा भांडण हे दोघांमध्ये होत असत. बट द पनिशमेंट, परंतु शिक्षा मात्र बघा इनविटेबली डिसेंडेड. म्हणजे इनविटेबली डिसेंडेड मीन्स सर्टनली. सर्टनली मीन्स लाईक अपरिहार्यपणे कोणावर होतं तसं ऑन द थर्ड वन, दॅट इज मी ॲट स्कूल. बघा भांडणे दोघांमध्ये होत असत पण त्यांची शिक्षा मात्र विनाकारण तिसऱ्याला म्हणजेच मला शाळेत होत असे. वेर एव्हर अँड वेन एव्हर आय हर्ड रेज व्हॉइस, जेव्हा जेव्हा मी मोठा आवाज ऐकायचे. बघा कधी कधी शांततेत कधी कधी मोठा आवाज ऐकायचे तेव्हा बघा वेन एव्हर आय हर्ड राईज व्हॉइस म्हणजे मोठा आवाज. आय फेल्ट, मला असं वाटायचं की ॲज इफ मम्मा अँड पापा म्हणजे आई आणि वडील काय करत असतील. बघा मम्मा अँड पप्पा वेअर quarreling sometimes even in the midst of silence.
म्हणजे बघा काय वाटायचं की आई बा कधी आणि कुठेही चढलेले आवाज म्हणजे मोठा आवाज ऐकला की आई बाबा भांडत आहेत असेच मला वाटे. कधी कधी शांततेत आईचा कर्कश किंवा किंचाळणारा आवाज मला ऐकू येतो. म्हणजे बघा मम्माज स्क्रीम म्हणजे किंचाळलेल्याचा आवाज. मम्माज स्क्रीम्स केम पर्सिंग थ्रू माय इयर्स. पर्सिंग म्हणजे कर्ण बा थ्रू माय स्क्रीम म्हणजे कर्णकर्कश आवाज. केम पर्सिंग थ्रू माय आईज म्हणजे माझे कान भेदून जायची तिची किंकाळी. अँड वेन एव्हर आय हर्ड मम्माज हाय पिच येल म्हणजे मोठा आवाज ऐकायचे. माय लेग क्युअर्स मीन्स लाईक अ शॉक और ट्रम्बल मीन्स और शूक और ट्रम्बल मीन्स लाईक अ थरथरणे. म्हणजेच जेव्हा जेव्हा बघा आईचा मोठ्याने आवाज ऐकायची किंचाळलेल्याचा आवाज कानावर पडायचा तेव्हा माझे पाय थरथर कापू लागायचे. वन डे एके दिवशी बघा काय झालं. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. स्टेअर्स म्हणजे पायऱ्या. एकदा मी पायऱ्यावरून शाळेच्या पायऱ्यावरून खाली येत होते. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. फ्रँटिक मीन्स लाईक अ इन एक्स्ट्रीम फिअर मीन्स लाईक अ वेडापिसा होणे. बघा काय झालं. एके दिवशी शाळेच्या पायऱ्या उतरत असताना वरून कोणीतरी अचानक किंचाळले. बघा फ्रँटिक स्क्रीम म्हणजे किंचाळले. आय फेल मी घसरून पडले. अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप. म्हणजे बघा मी जवळजवळ 7 पायऱ्या गडगडत खाली पडले. माय एल्बो म्हणजे कोपर बा. माय एल्बो अँड नीज वेअर बॅडली ब्रुईज म्हणजे जखमी झाले बा. माझे जो एल्बो कोपर होता आणि गुडघा होता तो जखमी झाला. माय न्यू फ्रॉक वॉज टॉन म्हणजे फाटणे बा. टॉन म्हणजे फाटणे. माय जी नवी फ्रॉक होती टॉन ॲट द सीम म्हणजे बघा एज दॅट आर जॉईन मीन्स एज दॅट आर जॉईन मीन्स शिवणे. जिथे शिलाई असते त्या शिलाईवरती माझं नवीन फ्रॉक फाटलं. व्हेन आय रीच होम मी जेव्हा घरी पोहोचले ममा शाउटेड आई मोठ्याने ओरडली. आय एम सिक ऑफ यू मला तुझा कंटाळा आलेला आहे. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रा व्हॅगन लुजेस. पहा तेव्हा तिची आई काय ओरडली बघा. ती बोलली की बा मला वैताग आला तुझा असल्या फालतू गोष्टीसाठी पैसे खर्च करायला लावले. कधी थांबवणार आहेस तू. एक्स्ट्रा व्हॅगन मीन्स लाईक अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह मीन्स लाईक अ अतिव्यापी किंवा उधळपट्टी तुझी चाललेली आहे. हा कधी थांबवणार आहेस तू. मदर सेज म्हणजे घट्ट पकडणे बघा. मदर सेज मला घट्ट पकडलं दंडाला बघा तिने. बाय द आर्म म्हणजे दंडाला म्हणजे माझ्या दंडाला तिने घट्ट पकडलं. गेव मी अ गुड चक म्हणजे एक जोराचा हिसडा दिला. अँड सीटेड मी ऑन द बेड आणि मला बेडवरती नेऊन बसवलं. शी फेच अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाय इट टू माय एल्बो अँड नीज. त्यांनी काय केलं तिने माझी तिने जंतुनाशक औषध माझ्या कोपराला आणि गुडघ्याला लावले. बट डिड नॉट हग मी परंतु हग मीन्स घट्ट मिठी मारणी परंतु मला बघा घट्ट मिठी मारलीच नाही. विदिन मी लंगर द यार्निंग लंगर मीन्स लंगर मीन्स रिमेन बिहाइंड म्हणजेच मागे राहिले. अँड यार्निंग मीन्स लॉगिंग फॉर मीन्स आतुर असणे. दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. कन्सोल मीन्स लाईक अ कम्फर्ट मीन्स सांत्वन करणे. बघा परंतु तिने नुसता सहानुभूती देन बा within me lingers the yearning that she would not me had by would hold me and console me even if she had given me just a sympathetic pat. My smarting limbs would have been soothed. Smarting means like a hurting means चुरचुर करणे किंवा वेदना होणारे. and soothe means like a become a less painful means दिलासा देणे. बघा मला जवळ घेऊन तिने माझी समजूत काढावी अशी एक तीव्र आज किंवा इच्छा माझ्या मनाला लागून राहिली.
तिने नुसता सहानुभूतीने माझ्या पाठीवर हात ठेवला असता तरी माझ्या दुखऱ्या पायाची वेदना कमी झाली असती. माय यंगर ब्रदर म्हणजे बघा माझा जो छोटा भाऊ होता किंवा धाकटा भाऊ होता तो वॉज क्लोज बाय, तो माझ्या जवळच होता. ॲज ममा वॉक अवे इन टू द किचन, जशी ती किचनमध्ये गेली, आई स्वयंपाकघरात गेली, त्याच वेळेस काय झालं बघा, ही केम अँड तो माझ्या जवळ आला अँड सॅट बिसाइड मी आणि माझ्या जवळ येऊन बसला. ही प्लेस हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर, त्याने त्याचा छोटासा हात बघा, त्याने त्याचा लहानसा किंवा छोटासा हात माझ्या हातावरती ठेवला आणि विस्पर म्हणजे हळूच बोलला. काय बोलला, आर यू इन ग्रेट पेन, म्हणजे खूप दुखत आहे का, आर यू इन ग्रेट पेन, खूप दुखत आहे का तुला. आय हग हिम टाईट, मी तिला घट्ट मिठी मारली अँड स्टार्टेड क्राईंग अगेन, पुन्हा रडायला मी सुरुवात केली किंवा रडू लागली. नेक्स्ट बघा, आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली, कॉशियसली म्हणजे दक्षपणे, मी नेहमी कशी चालायची बघा, दक्ष मी बघा खूप जपून किंवा सावधपणे चालायची. 8 तरीही आय वुड ऑफन टंबल म्हणजे ठेच काढायची, तरीही मी सारखीच ठेच काढायची किंवा पडायची. वन डे एके दिवशी काय झालं बघा, द क्लास मॉनिटरेस अनाऊन्स, एकदा आमच्या क्लासची जी मॉनिटर होती तिने काय अनाऊन्स करून बघा, एक दिवस वर्गाची जी मॉनिटर होती म्हणजे प्रमुख होती ती काय म्हणाली बघा, अनाऊन्सच करून टाकला. काय अनाऊन्स करून टाकलं, वेल कॉल हर, आपण तिला बोलूया, काय बोलूया बा, स्लीपरी, आपण तिला स्लीपरी असं बोलूया. निसर्डी अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड, इतर लोक असतात ते कसे असतात, वेट म्हणजे ओल्या चिंब ग्राउंडवरून जमिनीवरून घसरत असतात. बट सायली मॅनेज टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड, परंतु सायली अशी आहे की जी बघा कसे बघा इतर लोक बा ती काय बोलली, आपण बा हिचं नाव निसर्डी किंवा घसरडी ठेवू, सगळेजण ओल्या मातीत घसरतात, सायली तर कोरड्या फरशीवर सुद्धा घसरते. म्हणजे बा अदर स्लीप ऑन वेट म्हणजे ओल्या चिंब जागेतून, सायली अशी आहे की टू स्लीप इवन ड्राय लँड म्हणजे कोरड्या जागेत सुद्धा घसरते. दॅट प्रोव्हाइडेड बघा, याच्यामुळे काय झालं, द अदर गर्ल ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन, त्याच्यामुळे काय झालं बा, हे ऐकून वर्गातल्या इतर मुलींना तर मला चिडवण्याची एक नवीच संधी मिळाली बा. प्रोव्हाइड अदर बा क्लास न्यू स्कोप फॉर फन, दे टीज मी विथ अ न्यू टायटल, या नवीन टायटलमध्ये मला ते आता रोज चिडवू लागले, एव्हरी डे म्हणजे रोज चिडवू लागल्या. सून अ व्हर्स वॉज कंपोज इन माय ऑनर, आणि कंपोज बघा एक लवकरच माझ्यासाठी त्यांनी एक गाणे हे तयार केलं. कोणतं बा, स्लीपरी स्लीपरी स्लीपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. म्हणजे बघा घसरडी घसरडी चिखलाशिवाय घसरते, तिला कुठलाही सोपा प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर मिळणार नसते किंवा नाही. आय लिव्ह इन perpetual, perpetual means like a constant, constant means चिंतन चिरंतन किंवा अखंड. then fear of everyone, the girls, the teachers and young ones and the young and the old. तर मुली शिक्षक लहान मोठे सर्वांविषयी एक भीती कायम मनात बाळगून मी जगत असते. when I was in class, जेव्हा मी वर्गात असते, I dare not move out, जेव्हा मी वर्गात असते तेव्हा बाहेर जाण्याची मला भीती वाटते. and when I was outside, जेव्हा मी बाहेर असते, I was afraid of re-entering the class, तेव्हा मी बाहेर असते तेव्हा क्लासमध्ये जाण्याची मला भीती वाटते. nor could I muster, muster means muster the courage, muster courage means gather courage म्हणजे धैर्य एकवटणे. nor could I muster courage to speak to anyone, म्हणजे कोणाशीही बोलण्याचं धाडस माझ्यात होत नव्हतं.